शुभ दिवस. पोटाचा घेर कमी करण्यासाठी पोटाचा घेर कमी करण्यासाठी कोणत्या भाज्या खायच्या ज्यामुळे तुमचं पोटाचा घेर कमी होईल? तर हिरव्या पालेभाज्या म्हटलं तर काकडी, पालक, फ्लॉवर, मशरूम आणि ब्रोकोली ह्या 5 भाज्यांचे सेवन करणे अत्यंत गरजेचं आहे. आणि या भाज्यांचं सेवन जर केलं तुम्ही, या 5 पैकी कुठल्याही भाज्या उपलब्ध असतील त्या, तर तुम्ही तुमचा पोटाचा घेर कमी होण्याला मदत होईल. तेव्हा या 5 भाज्यापैकी कोणत्याही भाज्यात उपलब्ध होऊ द्या, तुम्ही नियमितपणे सेवन करा. काकडी, पालक, फ्लॉवर, मशरूम आणि ब्रोकोली. काकडी सॅलेड म्हणून वापरा तुम्ही जेवणापूर्वी, चालेल. जेवणाच्या पूर्वी काकडीचा वापर सॅलेड म्हणून करा. पालकाचा ज्यूस प्या. पालकाचा ज्यूस प्या. जेवणापूर्वी काय करायचं, काकडीचा सॅलेड खायचा आणि नंतर जेवायला बसायचं. तुमचा पोटाचा घेर कमी होण्याला मदत होईल. आता फळामध्ये म्हटलं तर टरबूज, स्ट्रॉबेरी, सफरचंद, संत्री आणि द्राक्ष हे 5 पदार्थ मुबलक प्रमाणात खायचे. जर 5 पदार्थ तुम्हाला उपलब्ध नसतील तर 2-3 त्याच्यातील पदार्थ खाल्ले तरी चालते. स्ट्रॉबेरी उपलब्ध असेल, स्ट्रॉबेरी खावा. सफरचंद उपलब्ध असेल, सफरचंद खावा. संत्री असतील उपलब्ध तर संत्री खावा. द्राक्षाच्या सीझन मध्ये द्राक्ष खावा. पण ह्या 5 पदार्थापैकी कुठलेही 2-3 पदार्थ किंवा सगळे पदार्थ तुम्ही आहारामध्ये मुबलक प्रमाणात घेतले तर तुमच्या पोटाचा घेर कमी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण का, याच्यामध्ये फॅटचं प्रमाण कमी असतं, कॅलरीज कमी असतात. आता प्रथिनयुक्त पदार्थ कोणते, तर अंड्याचा पांढरा भाग, भाजलेले चणे, दही, पनीर, मासे आणि चिकन हे तुम्ही मुबलक प्रमाणात खा. याच्यामध्ये देखील कॅलरी कमी असतात. त्यामुळं मुबलक प्रमाणात खायला काही हरकत नाही. तुमचा पोटाचा घेर कमी होण्यासाठी याचे सेवन करणे अत्यंत गरजेचं आहे. कारण या प्रथिनयुक्त पदार्थामध्ये कॅलरी एकदम कमी असतात. अंडीचा पांढरा भाग, भाजलेले चणे, दही, पनीर, मासे आणि चिकन याच्यामध्ये कॅलरीचं प्रमाण एकदम कमी असतं. त्यामुळे हे पदार्थ खाण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे आणि यामुळे तुमचा पोटाचा घेर कमी होण्यास मदत होईल. आता आपण हिरव्या भाज्या बघितल्या, फळे बघितले, प्रथिनयुक्त पेय बघितले, प्रथिनयुक्त पदार्थ बघितले. आता पेय भरपूर प्रमाणात सेवन प्यायचे म्हणलं तर ग्रीन टी 2 टाइम प्या. दिवसातून 2-3 वेळा लिंबू पाणी पिण्यास काही हरकत नाही. याने तुमच्या कॅलरीज ज्या असतील शरीरामध्ये त्या नष्ट होतात. त्यामुळे ग्रीन टी किंवा लिंबू पाणी या दोन्हीपैकी कुठलेही सेवन करा किंवा दोन्ही सेवन केले तरी अतिउत्तम आहे. यामुळे तुमच्या पोटाचा घेर कमी होण्याला मदत होईल. तसेच जेवणापूर्वी, जेवण बसायच्या आधी एक अर्धा तास आधी सॅलेड खात जा. उदाहरणार्थ गाजर, मुळा, काकडी, टोमॅटो यांचे तुकडे करून ते खायचे आणि नंतर अर्धा तासाने जेवायला बसायचं. सॅलड जेवणाच्या पूर्वी खाणं अत्यंत गरजेचं आहे जर पोटाचा घेर कमी करायचा असेल तर. दुसरी गोष्ट, जेवणाच्या पूर्वी अद्रकचा तुकडा चघळायचा, वरून 2-3 चमचे पाणी प्यायचं. वरून 2-3 चमचे पाणी प्यायचं बस, आणि नंतर जेवायला बसलं तरी चालते. तसंच जेवण करत असताना तुमचे निम्मे जेवण झाले की फक्त आहे ना अर्धा कप पाणी प्या. निम्मे जेवण झाले की अर्धा कप पाणी प्या आणि पूर्ण झाल्यानंतर 2-3 चमचे पाणी प्यायला काही हरकत नाही. पोट भरून पाणी कृपया पिऊ नका. जेवण निम्मे झाल्यानंतर अर्धा कप पाणी प्या
आणि पूर्ण जेवण झाल्यानंतर 2-3 चमचे पाणी प्या आणि 1 तासाला तुम्ही तांब्याभर पाणी पिलं तरी चालेल. हे पाणी पिण्याची पद्धत अत्यंत उपयोगी. ह्यामुळे काय तुमची पचनशक्ती सुधारेल, पोट साफ होईल, पचन वाढेल, पचनाच्या तक्रारी उद्भवणार नाहीत आणि साहजिकच पचन वाढण्यामुळे तुमच्या पोटाचा घेर आपोआप कमी होईल. तेव्हा या अद्रकचा तुकड्या चघळून खायला विसरू नका. एक नम्रतेची विनंती करून पहा. नंतर रात्रीचे जेवण झाल्यानंतर शतपावली करा. एक 15 ते 20 मिनिटं चालायचं हळूहळू. आणि रात्रीचे जेवण झाल्यानंतर कमीत कमी 1 ते 1.5 तासाने झोपायचं. तोपर्यंत बसूनच राहायचं किंवा फिरायचं. लगोलगी तुम्ही झोपू नका. 1.5 तासाने झोपायला काय हरकत नाही. नियमितपणे सकाळी उपाशीपोटी 40 ते 45 मिनिटं बरोबर चालायचं. उपाशीपोटी नियमितपणे सकाळी. आणि विशेषतः एक लक्षात ठेवा, पोटाला झटके देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या आतड्याची हालचाल झाली पाहिजे. फक्त एवढं जर केलं तरी तुमचा पोटाचा घेर 101% कमी होणार. आता पोटाचा घेर कमी करण्यासाठी काय खायचं याविषयी मी हा व्हिडिओ बनवला आहे. अनेक लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि मागील व्हिडिओ मध्ये कुठले पदार्थ खायचे नाहीत तो व्हिडिओ पण नक्की जरूर पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ चे नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला टच करा आणि इतरांना व्हिडिओ शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पूर्णविराम घेतो. धन्यवाद.